श्री संत सद्गुरू देवावतार बाळू यांचा आगळा वेगळा पालखी सोहळा भाग नंबर 10 कारभारी आमचे सिंगारी कुटुंबियातील सदस्य ज्यांना आजोबापासून सेवा आहे। 4 नंबरला बी त्यांचेच बंधुराज कारभारी आहेत। राजमातांनी त्यांच्या कालखंडामध्ये 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला म्हणून स्वयंभू शंभू महादेवांना धनगर कुळामध्ये बाळूमामा रूपी अवतरण कार्य करावं लागलं आणि धनगराचं कन्या बकरी मेंढराच्या निमित्तानं देव गावोगावी जातात। इतर ठिकाणी कुलदैवत कुलस्वामिनीच्या दर्शनाला आपल्याला जावं लागतं, पण मामा भक्तांना म्हणतात तरी तू माझ्याकडे येऊ नकोस, मी तुझ्या गावाकडे येतो। या देवाच्या लीलेप्रमाणे आपली प्रथमतः आमच्या कारभाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा 10 नंबरचा बघा आलाय, हे आपण आपलं भाग्य समजावायचं। आणि स्वयंभू शंभू महादेवाचेच अवतार असल्यामुळे त्यांचे लीला आगाध आहेत, त्यांची ईश्वरी लीला आगाध आहेत। सन 1892 सालात अक्कोळ गावात सामान्य अशा धनगर कुळामध्ये देवाचं अवतरण कार्य झालं आणि लहान बाळ गोपाळांसारखं मामांचं नव्हतं। मामा एकांतात बसत असत, विचार चिंता करत असत। त्यामुळं नाईलाजाने आपल्या मायप्पा वडिलांनी आणि आमच्या सुंदराई मातेनं चंदुला शेट्टींच्या घरी त्यांना कामावरती ठेवावं लागलं, कारण इतर बाळ गोपाळांसारखं आपल्या देवाचं नव्हतं, पण देवाची लीला आघात होती। तिथंही मामा गेल्यानंतर मामांना गोट्यामध्ये राहण्याची सोय केलेली होती। तिथंही मामांनी त्या ठिकाणी त्यांची गुरं चारा पाणी जास्त घेत नव्हते, पण मामाचा करपर्श त्यांच्या अंगावर फिरल्यानंतर ते चारा पाणी घ्यायला लागली आणि मामाच्या कृपाशीर्वादाने देवाला त्यांनी जेवणासाठी जी छिद्राची थाळी दिली होती ती मामा धुवून दिवळीत ठेवत असत। आणि एक दिवस असं झालं की शेटजींनी चायसाहेब पॅक करणारी गोट्यामध्ये गेल्यानंतर त्या छिद्राच्या थाळीमधनं प्रकाश दिसल्यानंतर त्यांनी त्या प्रकाशाकडे जवळ जाऊन पाहिल्यानंतर त्यांना त्यांच्या बस्तीचं दर्शन झालं। आपण असं म्हणतो की देवाला गेलो होतो, गर्दी भरपूर होती, पण देवाचं दर्शन झालं, तसं त्यांच्यामध्ये बस्तीचं दर्शन म्हटलं जातं आणि आरतीमध्ये त्याचा उल्लेख आहे। आणि देवाच्या कृपाशीर्वादानं देव जसे मोठे मोठे व्हायला लागले, गुरु शिष्याची लीला तर देवाच्या कृपाशीर्वादानं पुढेच घडली। कटकुळच्या शेतामध्ये उन्हाळ्याचे दिवस होते आणि पडक्या विहिरीमध्ये पाणी घेऊन जाणं आणि त्या पाणी घेऊन लोटा म्हणजे तांब्या आणि वरती येणं पण जीव घेणे असं संकट होतं, पण मामा पाणी पिण्यासाठी म्हणून विहिरीत उतरले आणि एक लोटाभर पाणी घेऊन वरती आल्यानंतर तिथं 2 तेजस्वी असे जटाधारी साधू महापुरुष त्या ठिकाणी विहिरीच्या बाजूला उभे होते। त्यांनी सांगितलं, बाळ माझा जीव कासावी झालेला आहे, मला पिण्यासाठी पाणी दिलं तर बरं होईल। आणि देवानं एक तांब्या हातातला दिला विना विलंब, पण एका तांब्याने काय होणार आहे असं जीव घेणं असं संकट 4-5 वेळा मामांना त्या विहिरीमध्ये उतरावं लागलं पडक्या आणि वरती येऊन ज्यावेळेस त्यांना पाणी दिलं त्यानंतर त्यांनी सांगितलं, बाळ आमचा जीव ताणीनं कासावी झालेला होता,